Dear friends, next article is ascent of sap or translocation of water. सॉइल मध्ये असलेलं वॉटर रूट हेअरनी ॲब्सॉर्ब केलं. रूट हेअरनी ॲब्सॉर्ब केलेलं वॉटर ॲपोप्लास्ट पाथवे किंवा सिम्प्लास्ट पाथवेच्या मदतीनं रूटच्या झायलमकडं आणलेलं आहे. आता या रूटच्या झायलमकडं असलेलं वॉटर वरती लिफ्ट करायचंय, लीव्ज पर्यंत पाठवायचंय. या वरती लिफ्ट करण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो असेंट ऑफ सॅप. वॉटर प्युअर फॉर्म मध्ये कधीच नसतं. त्याच्यामध्ये डिझॉल्व्ड मिनरल एलिमेंट्स असतात. वॉटर विथ डिझॉल्व्ड एलिमेंट्स इज कॉल्ड ॲज सॅप. आणि या सॅपची वरच्या दिशेनं होणारी जी मोमेंट आहे त्या मोमेंटला म्हणायचं असेंट ऑफ सॅप. आपण जे पाणी पितो ते पाणी सुद्धा फक्त H2O च्या फॉर्म मध्ये नाही आहे. त्याच्यामध्ये डिझॉल्व्ड कंटेंट आहे, डिझॉल्व्ड मिनरल्स आहेत. आणि डिझॉल्व्ड कंटेंट असलेलं हे पाणी म्हणजे सॅप. आपण सुद्धा सॅप पितोय. तर अपवर्ड मोमेंट ऑफ वॉटर फ्रॉम रूट टू टॉप ऑफ द प्लांट इज कॉल्ड ॲज असेंट ऑफ सॅप. पण असेंट ऑफ सॅपची प्रोसेस होते का? खरोखरच अपवर्ड मोमेंट वॉटरची होते का? होते. काय पुरावा? तर मोमेंट ऑफ डाय यामध्ये आपण बाल्सम प्लांट घेतलं आणि इओसिन सोल्युशन मध्ये ठेवलं तर आपल्याला वरच्या भागामध्ये कलर्ड व्हेन्स पाहायला मिळतात. म्हणजे वरच्या दिशेनं वॉटरची मोमेंट होते, सॅपची मोमेंट होते असं आपल्याला यावरून सांगता येतं. त्याचबरोबर एक ट्विक घेतलं, त्या ट्विकचा झायलम सोडून बाकीचा पार्ट काढून टाकला. झायलम सोडून बाकीचा पार्ट रिमूव्ह केला. तर असं आढळून आलं की तरीही वरच्या दिशेनं वॉटर गेलेलं आहे. त्याची पानं फ्रेश दिसली याचा अर्थ असा की वरच्या दिशेनं वॉटरची मोमेंट झालेली आहे, सॅपची मोमेंट झालेली आहे. आणि दुसरं पण आन्सर मिळालं, झायलम इज रिस्पॉन्सिबल फॉर असेंट ऑफ सॅप. Theories of ascent of sap or theories of translocation of water. अनेक थेरीज मांडल्या गेल्या. व्हायटल थेरीज, त्यानंतर रूट प्रेशर थेरी आहे, फिजिकल थेरीज आहेत. अनेक प्रकारच्या थेरीज याच्या संदर्भात मांडल्या गेल्या. कॅपिलरी मोमेंट थेरी बोहेम नावाच्या सायंटिस्टनं सांगितली. ती थेरी काय म्हणते? समजा आपण एक बीकर आहे, त्या बीकर मध्ये पाणी घेतलेलं आहे आणि एक वायडर डायमीटरची कॅपिलरी या ठिकाणी घेतली. तर त्यामध्ये समजा इथं पाण्याची लेवल इथपर्यंत असेल. जर समजा इथपर्यंत वॉटरची लेवल आली. दुसरा बीकर घेतला, त्यामध्ये नॅरो डायमीटरची कॅपिलरी घेतली
आणि ही वॉटरची लेवल मेंटेन केली तर या ठिकाणी वरती बरचसं पाणी आलेलं आहे. या थेरीला कॅपिलरी मोमेंट थेरी असं आपण म्हणतो. जेवढं कॅपिलरीचं डायमीटर कमी तेवढं अपवर्ड ट्रान्सलोकेशन जास्त असं ही थेरी सांगते. परंतु प्लांटमध्ये कॅपिलरी जसं दोन्ही तोंड ओपन असतात, बोथ एंड्स आर ओपन इन कॅपिलरी, जस्ट लाईक दॅट देर इज नो पार्ट विच हॅव बोथ एंड्स ओपन इन प्लांट बॉडी. आणि एवढ्या छोट्याशा प्रेशरनं किती पाणी वरती जाणार आहे, त्यामुळं ही थेरी मान्य करता येत नाही. त्यानंतर रूट प्रेशर थेरी. स्टॉकिंग प्रिस्ले स्टेफनहेल्स, फादर ऑफ प्लांट फिजियोलॉजी. स्टेफनहेल्सला फादर ऑफ प्लांट फिजियोलॉजी आपण म्हणतो. त्यांनी रूट प्रेशर थेरी सांगितली. काय म्हणणं या थेरीचं? या रूटच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीचा रेट वाढतो आणि त्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीच्या रेटमुळं रूटमध्ये वॉटर ऍब्सॉर्ब केलं गेलं. रूटमध्ये वॉटर ऍब्सॉर्ब केल्यामुळं इथं पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप होतं. इथं प्रेशर, हायड्रोस्टॅटिक प्रेशर जास्त, इकडं प्रेशर कमी, आणि त्यामुळं वॉटरची मोमेंट अपवर्ड साईडनं होते, अपवर्ड मोमेंट होते असं या थेरीचं म्हणणं आहे. पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर कडून वॉटरची मोमेंट लो हायड्रोस्टॅटिक प्रेशर असेल तिकडं होते. याचं एक्झाम्पल एक आपण आपल्याकडचं देऊ. समजा आपल्याकडं बोरवेल आहे, आपण पाण्यासाठी बोर पाडलेला आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते बोर वाहतंय, कारण हायड्रोस्टॅटिक प्रेशर पॉझिटिव्ह निर्माण झालं. पावसाळ्याच्या दिवसामध्ये काही बोर वाहतात कारण पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर तिथं डेव्हलप होत आहे. परंतु मला सांगा, हे प्रेशर एकदम वरती असलेल्या मजल्यावर बसवलेल्या टाकीमध्ये पाणी नेऊन टाकेल का? इतकं प्रेशर असतं का? ते नाही. म्हणजे रूट प्रेशर थेरी ला ब्लीडिंग फेनॉमिनॉन म्हणतो, एक्झुडेक्शन फेनॉमिनॉन म्हणतो आपण. परंतु ही थेरी हर्बॅसियस प्लांट मध्ये लागू पडते. ही थेरी हर्बॅसियस प्लांट मध्ये लागू पडते. टॉल प्लांट मध्ये इतकं प्रेशर मेंटेन करणं शक्य नाही. त्यामुळं हर्बॅसियस प्लांट मध्ये ही थेरी लागू पडते. नंतर वाइडली ऍक्सेप्टेड थेरी मांडली, डिक्झॉन जॉले यांनी थेरी मांडली. कोहिजन टेन्शन थेरी, ट्रान्सपिरेशन पुल थेरी, वाइडली ऍक्सेप्टेड थेरी ऑफ असेंट ऑफ सॅप. या थेरीच्या म्हणण्यानुसार कोहेजिव्ह फोर्स, ऍडेजिव्ह फोर्स आणि ट्रान्सपिरेशन पुल या कंडिशन्स असेंट ऑफ सॅप साठी अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. कोहेजिव्ह फोर्स म्हणजे सारख्या मॉलिक्यूल मध्ये असणारा स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल आहे
दुसरा वॉटर मॉलिक्यूल आहे, या दोघांच्या मध्ये हायड्रोजन बॉन्ड्स तयार होतात. तिसरा वॉटर मॉलिक्यूल आहे, चौथा वॉटर मॉलिक्यूल आहे, पाचवा वॉटर मॉलिक्यूल आहे. तसे हायड्रोजन बॉन्ड्स वीक असतात, परंतु अनेक वॉटर मॉलिक्यूल एकमेकाला जोडून 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 हे बॉन्ड, मग अनेक बॉन्ड एकत्र आल्यामुळं काय होतात, हे स्ट्रॉंग होतात. So there is a strong attractive force between water molecules due to presence of hydrogen bonds. आणि यामुळं एक टॉप टू बॉटम, एक रूट पासून अगदी टॉप लीव्स जिथं असतील तिथपर्यंत एक कंटिन्यू कॉलम तयार होण्यास मदत होते. ज्याप्रमाणे कोहेसिव्ह फोर्स आहे, वॉटर मध्ये असणारा कोहेसिव्ह फोर्स जसा एक कंटिन्यू कॉलम तयार होण्यासाठी मदत करतो, तशाच प्रकारे ॲडेसिव्ह फोर्स सुद्धा त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, कंटिन्यू कॉलम होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. ॲडेसिव्ह फोर्स म्हणजे काय? या ज्या झायलमच्या वॉल्स आहेत, या झायलमच्या वॉल्स मध्ये लिग्नोसेल्युलोज असतं. त्या लिग्नोसेल्युलोजला स्ट्रॉंग ॲफिनिटी असते वॉटरची. आणि इथं वॉटर आणि लिग्नोसेल्युलोज यांच्यामध्ये स्ट्रॉंग अट्रॅक्शन असतं. आणि दोन वेगळ्या मॉलिक्यूल मध्ये, वेगळ्या कंपाऊंड मध्ये जो स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स निर्माण होतो त्याला म्हणायचं ॲडेसिव्ह फोर्स. So cohesive force and adhesive force are responsible for making continuous column from top to bottom. आणि ट्रान्सपिरेशन पूल तयार होण्यास त्याची मदत होते, कंटिन्यू कॉलम तयार होतो. आता प्रोसेस पुढे होते काय तेही आपण पाहूया. समजा हे प्लांट आहे, आपल्याला माहित आहे या प्लांटच्या रूट हेअर्सनी सॉइल मध्ये असलेलं वॉटर ऍब्सॉर्ब केलं. रूट हेअरनी ऍब्सॉर्ब केलेलं वॉटर झायलमच्या या रूटच्या झायलमकडे आणण्याचं काम ॲपोप्लास्ट सिम्प्लास्ट पाथवेनी केलं. आणि तिथून हे वॉटर वरच्या दिशेनं मूव्ह होतं. ही जी वरच्या दिशेनं वॉटर आणि डिझॉल्व्ड कंटेंट म्हणजे सॅप याची होणारी मोमेंट म्हणजे असेंट ऑफ सॅप. आता होतं काय बघा, लीफ मध्ये ट्रान्सपिरेशन प्रोसेस होते. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती वॉटरचा लॉस लीफ मधून होतो त्याला आपण म्हणतो ट्रान्सपिरेशन. या ट्रान्सपिरेशनच्या प्रोसेसमुळं इथं लीफचा जो मेसोफिल टिश्यू आहे
त्यामध्ये थर्स्टी फिलिंगचं टेन्शन क्रिएट केलं जातं, तहान लागल्याचं टेन्शन क्रिएट केलं जातं आणि त्यामुळं तिथलं टर्गर प्रेशर डिक्रीज होतं आणि डीपीडी त्या ठिकाणचा वाढतो. त्यामुळं थर्स्टी फिलिंगचं टेन्शन, सक्शनचं टेन्शन, सक करण्याचं टेन्शन, भरपूर तहान लागल्यावर भरपूर पाणी पिण्याचं जे सकिंगचं टेन्शन आहे ते इथं क्रिएट केलं जातं आणि ते टेन्शन कंटिन्यू इथं कॉलम वॉटरचा कोहेजिव्ह फोर्स, ॲडेजिव्ह फोर्स मुळे कॉलम कंटिन्यू तयार झालेला आहे. त्या कॉलम मधून हे टेन्शन खाली 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 येतं आणि त्यामुळं वॉटर मोठ्या प्रमाणावरती वरच्या दिशेनं सॅप नेला जातो. वॉटर आणि डिझॉल्व्ड कंटेंट मोठ्या प्रमाणावरती हा सॅप वरच्या दिशेनं लिफ्ट केला जातो. त्यालाच आपण म्हणतो असेंट ऑफ सॅप. तर इथून इथपर्यंत कंटिन्यू कॉलम तयार झाला. म्हणजे काय काय झालं? ट्रान्सपिरेशन झालं, वॉटरचा लीफ मधून लॉस झाला, त्यामुळं टर्गर प्रेशर मेसोफिल सेलचं कमी झालं, डीपीडी मात्र वाढला, त्यामुळं सक्शनचं टेन्शन क्रिएट झालं आणि ते टेन्शन या लीफ पासून रूट पर्यंत डेव्हलप केलं जातं. ट्रान्सपिरेशन पूल त्याला आपण म्हणतो आणि त्यामुळं भर 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 वॉटर सक केलं जातं, वरच्या दिशेनं पाठवलं जातं. अशा प्रकारे प्रोसेस होते असं डिक जॉन जॉले यांचं म्हणणं आहे. यांचं म्हणणं असं आहे. कंटिन्यू कॉलम तयार झाला, ट्रान्सपिरेशन पूल तयार झाला आणि त्यामुळं सक्शन प्रेशर जे डेव्हलप झालं त्यामुळं वॉटर वरच्या दिशेनं लिफ्ट झालं. ट्रान्सपिरेशन पूल मधून वॉटर वरती लिफ्ट झालेलं आहे. व्हॅल्यू ऑफ फोर्स डेव्हलप्ड इज व्हेरी हाय. 20 ते 200 ॲटमॉस्फिअर आहे, एवढी व्हॅल्यू आहे त्याची. त्यामुळं 200 मीटर जरी उंच प्लांट असलं तरी तिथपर्यंत वॉटर वरती लिफ्ट, वॉटर किंवा सॅप लिफ्ट होण्यासाठी काहीही अडचण नाही. सो दिस थेअरी इज वाइडली ॲक्सेप्टेड इन टॉल प्लांट्स ऑल्सो. Mesophyll tissue, osmotic pressure of mesophyll tissue is more than 20 atmosphere, indicates it is sufficient to lift sap up to 200 meters. इथं प्युअरली फिजिकल प्रोसेस आहे, डज नॉट रिक्वायर्स मेटाबॉलिक एनर्जी. एटीपीचा वापर केला जात नाही. जेवढं ट्रान्सपिरेशन जास्त तेवढा असेंट ऑफ सॅप जास्त. ट्रान्सपिरेशन वाढलं, असेंट ऑफ सॅपची प्रोसेस वाढते असं या थिअरीचं म्हणणं आहे. आणि इथं स्ट्रेंथ मोठी असल्यामुळं ॲटमॉस्फेरिक प्रेशर जास्त 25 ते 300 या दरम्यान असल्यामुळं एखादा ब्रेक जरी काही झालं तरी तो, म्हणजे समजा एअर बबल आला किंवा आणखी काही झाला तरी कॉलम ब्रेक होत नाही. इथं या ऑब्जेक्शन मध्ये सांगितलेलं आहे ट्रॅकिड्स आर मोर इव्हॉल्व्ड दॅन वेसल्स. दिस इज नॉट ट्रू. When trachids are more evolved than vessels, then why angiosperms developed vessels? आणि मध्ये गॅस बबल वगैरे एंट्री केली तर कॉलम ब्रेक होण्याची शक्यता आहे.
ॲटमॉस्फेरिक टेम्परेचरमध्ये व्हेरिएशन झालं तर त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स होण्याची शक्यता आहे, असे काही ऑब्जेक्शन्स आहेत. पण तरीही वाईडली ॲक्सेप्टेड थेअरी म्हणून आपण याच थेअरीला ओळखतो. सो दिस इज द ट्रान्सपिरेशन पूल. इथं तेच एक्सप्लेन केलेलं आहे.